तर दुसरीकडे भोंदू अशोक खरातवरून जितेंद्र आव्हाडांनी एक खळबळजनक दावा केलाय। फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भोंदू खरातकडे काही लोकांनी पूजा घातली असं आव्हाड म्हणाले। पाहूयात। माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही माहिती आहे, अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला देखील सुरुंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते आणि अशोक खरातांनी सांगितलं आम्हाला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील। भोंदू खरातवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्फोटक दावा केला। फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भोंदू खरातकडे काही लोकांनी पूजा घातली आणि खरातने सुद्धा फडणवीस 6 महिन्यात घरी जातील असं सांगितल्याचा दावा करून आव्हाडांनी खळबळ उडवून दिली आणि हे फडणवीसांना देखील माहिती असल्याचं त्यांच्या समोर विधानसभेत आव्हाड म्हणाले। मी अत्यंत खात्रीशीररित्या सांगतो आणि जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही माहिती आहे की अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला देखील सुरुंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते। अशोक खरातांकडे गेले होते पूजा घाला, वेळ येईल तेव्हा नाव उघड करू, आणि ही सगळी माहिती 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती। बैठका झाला अशोक खरातांबरोबर झाल्या आणि अशोक खरातांनी सांगितलं आम्हाला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील। फडणवीसांना हटवण्यासाठी पूजा करणारे कोण, त्यांची नावं काही आव्हाडांनी घेतली नाहीत। मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र मित्रपक्षांचे सहकारी असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। मंत्री चंद्रकांत पाटील यांचे देखील या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते। त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडनं अघोरी पूजा केल्याची माहिती मिळते आहे। भोंदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 6 महिन्यापासून माहीत होते। फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यामुळेच माहिती मिळून सुद्धा फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती। पण त्यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र आणि अघोरी पूजा केल्यामुळेच फडणवीसांनी भोंदूबाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरू केली असं सपकाळांनी म्हटले। एकाच ट्विटमध्ये 2 दावे हर्षवर्धन सपकाळांनी केले। फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी त्यांच्याच मित्रपक्षातल्या सहकाऱ्यांनी पूजा केली आणि चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा मुख्यमंत्री होण्यासाठी भोंदू खरातकडे अघोरी पूजा केली। सपकाळांच्या या दाव्यानंतर अद्याप चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया आली नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी खरातकडे काही विधी झाले, त्यानंतर कारवाई झाल्याचं राऊतांनी म्हटलं। भोंदू बाबाचं जे काही स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले होते, ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत। खरातकडे अनेक नेते सुद्धा जायचे हे देखील जगजाहीर आहे आणि हा भोंदू खरात तंत्र मंत्र आणि अघोरी पूजेमध्ये अडकला होता हे देखील समोर आले। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच हटवण्यासाठी पूजा घालण्यात आली असेल तर हे धक्कादायक आहे। त्यामुळे हे पूजा घालणारे कोण आहेत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच हटवण्यासाठी पूजा घालण्यात आली या वक्तव्याने मात्र आणखी खळबळ माजली आहे। विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।